अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर महापालिका प्रशासनाचा महत्त्वाकांक्षी संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी प्रकल्पस्थळी भेट देत कामांची पाहणी केली। या प्रकल्पासाठी 148.68 कोटींचा निधी मंजूर असून हा राज्यातील पहिला संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याचा दावा केला जातोय। प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दररोज सुमारे 600 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे। प्रकल्प पूर्णपणे बंदिस्त पद्धतीने उभारला जात असल्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी किंवा पर्यावरणीय त्रास होणार नाही, तर वर्षभरानंतर काम पूर्णत्वास येत असून प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची शक्यता माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी पाहणीनंतर व्यक्त केली आहे। या प्रोजेक्टसाठी आपल्याला 700 ते 800 टन कचऱ्याची रिक्वायरमेंट आहे आणि अंबरनाथ बदलापूर दोन्ही शहराचा मिळून आजची जो कचऱ्याची टन मध्ये आहे तो 500 ते 600 टन आहे। त्यामुळे हा संयुक्तिक अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानाने हा घनकचरा प्रकल्प राबवला जातोय आणि आपण जिथे उभे आहेत ही जी हद्द ही बदलापूरची आहे। हा एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे आणि पुढील 6 महिन्यात ते वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊन अंबरनाथ आणि बदलापूर दोघांचा देखील कचऱ्याचा आणि डंपिंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे। 2017 साली ज्यावेळेस मी नगराध्यक्ष झाले, बिनविरोध नगराध्यक्ष झाले आणि या अंबरनाथकरांचा एकच त्रास त्यांनी जर मला पहिला कुठला सांगितला असेल तर तो म्हणजे घनकचऱ्याचा, डंपिंगचा। आणि ज्यावेळेस आम्ही 2019 साली आमचे या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सोबत स्पेनला गेलो होतो हा कचऱ्याचा प्रोजेक्ट बघण्यासाठी, आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की असा प्रोजेक्ट आपल्या अंबरनाथमध्ये देखील झाला पाहिजे। आम्ही अंबरनाथच्या नागरिकांना शब्द दिला होता की अंबरनाथ डंपिंग मुक्त आम्ही करून दाखवू। आणि आज मला खरोखर आनंद होतोय की आम्ही ज्या गोष्टीसाठी तिथे जाऊन बघून आलो आणि ते आज आपल्या अंबरनाथ शहरात होतंय, प्रत्यक्ष आज त्याचं काम या ठिकाणी चालू आहे। आणि आम्ही अंबरनाथकरांना दिलेला जो शब्द होता डंपिंग मुक्त अंबरनाथ करण्याचा, तो आज प्रत्यक्षात उतरतोय। यात मला खूप आनंद होतोय। आज आपण बघत असाल की ह्या ठिकाणी एक बंदिस्त शेड, जसा स्पेनमध्ये तो प्रोजेक्ट होता त्याच धर्तीवरचा प्रोजेक्ट आज या अंबरनाथ नगरपालिकेचा आम्ही करतोय। आज त्याचं काम प्रत्यक्ष इथे चालू आहे आणि येत्या काही दिवसातच त्याचं काम पूर्ण होऊन आज देखील अंबरनाथ मधला कचरा या ठिकाणी येतोय। आणि हा प्रोजेक्ट बनल्यानंतर जो रोजचा उचललेला कचरा आहे, जो आम्ही कलेक्ट करू, तो कचरा ह्या ठिकाणी येऊन त्याच्यावर प्रक्रिया होऊन आज हे अंबरनाथ शहर डंपिंग मुक्त होईल। आणि नागरिकांना जो आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करण्यासाठी आज यशस्वी झालेलो आहोत आणि नक्कीच नागरिक देखील आम्हाला याचा फायदा देते। खूप आनंद होतोय मला की जे स्वप्न आपण पाहिलं होतं, जे नागरिकांना आपण स्वप्न दाखवलं होतं ते आज प्रत्यक्षात होतंय, याचा मला फार आनंद आहे। आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे देखील मी आभार मानेन की त्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये जातीने लक्ष घालून ह्या प्रोजेक्ट पूर्ण करण्यात त्यांचाही ह्या मतदारसंघामध्ये खूप मोठं काम आहे। या मतदारसंघावर त्यांचं बारीक लक्ष आहे आणि हा प्रोजेक्ट त्यांच्याच माध्यमातून आज अंबरनाथ शहरामध्ये होत आहे। 13 एकर मध्ये हा प्रोजेक्ट होतोय आणि साधारण 1 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होईल।